यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी दुपारी अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यानं जोरदार तडाखा दिला। महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार सुमारे 534 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे। अंतिम आकडा पंचनाम्यादरम्यान स्पष्ट होईल। राळेगाव, मारेगाव, केळापूर, उमरखेड, दिग्रस, आर्णी, महागाव, कळंब व घाटंजी या तालुक्यांना वादळाचा मोठा फटका बसला असून गहू, हरभरा, ज्वारी तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। काढणीला आलेला हरभरा आणि ओंब्यावरील गहू भुईसपाट झाला असून कापूस व तुरीच्या मळणीवरही पावसाचा परिणाम झाला आहे। तालुक्यातील झरगड येथे झाडाखाली आश्रय घेतलेल्या मजुरांवर अचानक वीज कोसळली। या घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। सुदैवाने जीवितहानी टळली। अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर नव्या संकटाचे सावट आले आहे। नुकसानीचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी होत आहे। पाणी आला म्हणलं, गारपीट पाणी आलं, एक तास गारपीट पाणी झालं। बंदा गहू झोपून दिला, वादळ खूप होतं। आज नाही म्हणलं तरी तीन एकर गहू पूर्ण झोपवला सरासरी। आज म्हणलं 70 क्विंटलचं गव्हाचं नुकसान झालं। 1.5 लाखाचं गव्हाचं नुकसान आहे। चना 1-1.5 एकर चना पूर्ण घाट्या खाली पडल्या। त्याच्याने चण्याचं नुकसान आहे। आज 30 क्विंटल चना म्हणलं तरी 1.5 लाखाचा चना। आज आमचं कास्तकाराचं नाही म्हणलं तरी 3-3.5 लाखाचं नुकसान झालं आहे। माझं वालं झालं अडीच एकराचं, 2.5-3 एकराचं गहू, हरभरा आणि तुरी निघायच्याच होत्या। बंद्या गारीनं फोडून टाकल्या। तुरी, हरभरा वारलीला येणारा हाते आता 2-3 दिवसात काढायचा, तर हे पाऊस आला, घंटा पाऊस पडला। त्याच्यामध्ये खूप हवा होती। हवेनं नाव झोपून टाकलं, उपड वापड केलं। हवा एकदम वादळी होती, त्याच्यानं बंदच झोपून गेलं। मी 2.5 ते 3 लाखापर्यंत नुकसान आहे।